काहीतरी स्पेशल आहे आज. मी तुम्हाला काय ते पुढं सांगते. रात्री जवळपास 11 वाजेपर्यंत मी गुलाबजामुन करत होते. कारण होतं आमच्या अहोंचा वाढदिवस. सकाळी सगळे कामं आवरली ना, आधी सकाळी औक्षण करून घेतलं. म्हटलं संध्याकाळी होईल ना होईल, आज सकाळीच करून घेऊया. मस्त आवडीचे गुलाबजामुन त्यांना खूप आवडतात. सकाळी औक्षण केलं आणि स्वामी पण मांडीवर बसला, म्हणून औक्षण संपवलं. त्यानंतर सगळे कामावरून आज स्वामीसाठी नवीन काहीतरी स्नॅक्स बनवायचं होतं, म्हणजे खाण्यासाठीच. मी ते केळ घेतलं आहे, नाचणीचं पीठ घेतलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं मध आणि थोडंसं दूध घातलं आहे आणि असं पॅनकेक तयार करणार याचे. बघितलेच असून तुम्ही इंस्टाला किती व्हायरल आहे. खूप छान लागतात, मऊसूत होतात, बाळांना इझिली चावायला पण मदत होते, चावल्या पण जातात आणि मस्त मऊ होतं एकदम सॉफ्ट असे. तुपामध्ये फ्राय केले, थोडे छोटे छोटे पॅनकेक्स टाकले आणि थोड्या वेळ कवर केलं, जेणेकरून ते शिजायला थोडी मदत होते आणि चिटकतसुद्धा नाही खाली. नॉनस्टिकच्या पॅनवरच होतात, बाकीच्या तव्यांबरोबर केवढं व्यवस्थित होत नाही, असं माझं तरी मला वाटतं. आणि छान असे पॅनकेक बनवले. स्वामी